5, 4, 3, 2, 1. मालेगाव येथे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न। मालेगाव, सटाणा, ठेंगोडा, मनमाड येथील गुन्हेगारांना पोलिसांनी केले गजाआड। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषदेत दिली सविस्तर माहिती। पोलीस व जनतेत संवाद साधता यावा यासाठी आता पोलीस स्टेशन तर्फे व्हॉट्सअपची मदत। मालेगाव गोळीबारातील सराईत गुन्हेगारांना अटक। ठेंगोडा मंदिरात चोरी करणारे चोरटे गजाआड। मनमाड येथील बनावट नोटा व अपहरणातील आरोपींना पाठलाग करीत ठोकल्या बेड्या। पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक देशी कट्ट्यातून फायरिंग झाल्यासंदर्भातली घटना होती। या फायरिंगमध्ये एका व्यक्तीला पायावर आणि छातीच्या डाव्या बाजूला जखमा झालेल्या होत्या। या संदर्भातली गंभीर दखल घेत पवारवाडीला एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये 4 आरोपी हे त्या ठिकाणून फरार झाले होते। या संदर्भात स्थानिक पोलीस ॲडिशनल SP मालेगाव यांच्या नेतृत्वाखाली आणि LCB यांच्या विशेष टीम यासाठी सातत्याने कार्यरत होत्या। हे चारही आरोपी यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। या बाबतीमध्ये माहिती मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सापळा लावून LCBने या 4ही आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। हे 4ही आरोपी हे गोव्याकडे पलायन करण्याच्या बेतात होते। तसे करत असताना त्यांना त्या ठिकाणून अरेस्ट केलेली आहे। त्यांच्याकडून या बाबतीमधला मुद्देमाल काही हस्तगत केलेला आहे, काही करणं बाकी आहे। या बाबतीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत आणि या बाबतीमध्ये 8 दिवसापूर्वी त्या दोघांच्यामध्ये जो फिर्यादी आहे तो अनीस मटकी ज्याला लागलेला आहे आणि ज्यांनी या बाबतीमधलं फायरिंग केलेलं आहे ते शेख रब्बानी, नईम अख्तर, शेख वशीम आणि शेख शब्बीर यांनी या गुन्ह्याला अंजाम दिलेला आहे। या सर्व आरोपींना सध्या कोर्टासमोर घेऊन गेलेले आहेत आणि पुढील कारवाई पवारवाडीचे प्रभारी अधिकारी करत आहेत। दुसरी जी घटना आहे ती खरं तर चोरावर मोर झाल्यासारखं आहे। दोन्ही घटना ह्या अत्यंत गंभीर आहेत। एका घटनेमध्ये काल जे आमच्या समोर आलं ते मनमाड या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून घेऊन जाताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली। एखाद्या व्यक्तीला जर जबरदस्तीने वाहनामध्ये बसवून घेऊन जात असतील तर या अपहरणाच्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करणं आवश्यक असल्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी सुरू करण्यात आली होती। या नाकाबंदीच्या दरम्यान येवला शहर प्रभारी अधिकारी महाजन यांनी त्या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीला पकडलं गेलं। त्या गाडीमधून 6 लोक प्रवास करत होते, त्यापैकी 2 लोक त्या परिस्थितीचा फायदा घेऊन पळून गेले आणि 4 लोकांना अटक करण्यामध्ये यश मिळालं। त्यांच्याकडे अधिक माहिती घेतल्यानंतर अशी माहिती प्राप्त झाली की त्यापैकी जो एक गुन्हेगार होता त्यांनी इतर लोकांना जे पळवून नेत होते त्या लोकांना गेल्या 8 दिवसापूर्वी तुमचे पैसे डबल करून देतो असं म्हणून फसवणूक करण्यात आलेली होती। त्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी त्या संबंधित लोकांनी त्याच्यावर इंस्टाग्रामच्या माध्यमातून खोटी ID तयार करून ट्रॅप लावलेला होता आणि ते ट्रॅप लावल्यामुळे तो इतर पैसे घेण्यासाठी मालेगाव या ठिकाणी आला होता। तो पैसे घेण्यासाठी आल्यानंतर त्याला तिथून पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पळून मनमाडकडे गेले होते। मनमाडमध्ये ते सापडल्यानंतर त्यांनी त्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली। तर हे ज्यांची फसवणूक झाली होती त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी हे त्याच्यावर ट्रॅप लावला होता आणि ते ट्रॅप लावताना त्यांनी पोलिसांना न सांगता अशा स्वरूपाचा अपहरणाचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे ह्या दोन्ही बाबतीमध्ये 0 नंबरने मनमाड या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आयशानगरमध्ये रेग्युलर त्याचा तपास हा होत आहे।
याच्यामधले जे गुन्हेगार आहेत ते आधीचे जे गुन्हेगार आहेत ते धुळ्यामधले 2 गुन्हेगार आहेत आणि इतर जे पळवून येण्याचा प्रयत्न करत होते ते सर्व हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील लोक आहेत. या बाबतीमध्ये सुद्धा आयशानगरचे प्रभारी अधिकारी पुढील तपास करत आहेत. जे मंदिर चोरीच्या गुन्हे याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या होत्या. यामध्ये अत्यंत संवेदनशील अशी रेणुका मातेच्या मंदिरमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने 2 लोक आत गेल्यासंदर्भातली माहिती मिळाली होती. याबाबतचा गुन्हा हा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. त्याचप्रमाणे सटाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ठेंगोडा गावामधील गणपती मंदिरामध्ये अशाच प्रकारची चोरी झालेली होती. त्यामध्ये दानपेटी आणि गणपतीची मूर्ती याची चोरी झालेली होती. हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे स्थानिक प्रभारी अधिकारी योगेश पाटील आणि LCBचे प्रभारी अधिकारी श्री मगर यांच्या संपूर्ण टीम याच्यासाठी कार्यरत होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर 2 आरोपींना अटक करण्यामध्ये LCBला यश मिळालेलं आहे. भगवान गोमा पिंगळे आणि भाऊराव पवार हे राहणारे येवला आणि चांदवडचे आहेत. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि यांच्याकडून सटाण्यामध्ये गेलेल्या मूर्ती आणि इतर साहित्य हे जप्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अधिक घरफोड्या ज्या आहेत किंवा इतर मंदिर चोऱ्यासुद्धा याच्यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे. तर हा संपूर्ण तपास सध्या चांदवड आणि सटाणा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे करत आहेत. थँक्यू. ओके सर, थँक्यू. चोऱ्या दिवसाढवळ्या होत आहेत, चेन स्नॅचिंग होत आहेत, मोठे मोठे क्राईमचं प्रमाण वाढलेले आहे. यस, याच्या बाबतीमध्येच ही आता सध्या जे चाललं आहे ते तीच मोहीम चालू आहे की काही जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे. जे MPDAच्या योग्यतेचे आहेत, जे तडीपारीच्या योग्यतेचे आहेत, गँग तडीपारीच्या योग्यतेचे आहेत, त्याची वेगवेगळी वर्गवारी करण्याचं काम सध्या सुरू आहे. आमच्या तडीपारीच्या मोहिमा ज्या आहेत त्या शेवटच्या टप्प्यात सध्या आहेत आणि काही लोकांना या भागातून या जिल्ह्यातून तडीपार केलं जाणार आहे. काही लोकांवर MPDA केलं जाणार आहे, काही लोकांवर मोक्याची कारवाई केली जाणार आहे. जे ऑर्गनाईज स्वरूपाचे गुन्हे करतायत त्यांच्यावर आता मोक्याची कारवाईसुद्धा थोड्याच दिवसामध्ये केली जाणार आहे. त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्र हे जमा करण्याचं काम सध्या सुरू आहे. परंतु जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत किंवा जे अशा प्रकारचे गुन्हे करतात यांना कुठल्याही अवस्थेमध्ये पोलीस विभाग हा त्यांना पकडल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्या बाबतीतलं पूर्ण तयारी हे आम्ही करत आहोत. दुसरा मुद्दा आहे की लोकांचा सहभागसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. लोक सध्या अत्यंत चांगला सहभाग नोंदवत आहेत. आमचे प्रत्येक गावामध्ये जनसंवाद ग्रुपचे एक ग्रुप केलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप. त्यामध्ये साधारणतः 200 ते 500 लोकांचा सहभाग आहे आणि याच्यामधून सुद्धा बऱ्याच इन्फॉर्मेशन ह्या लोकांच्याकडून सकारात्मक पद्धतीने मिळत आहेत. गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये रात्रंदिवस पोलीस देणं शक्य नसतं. त्यामुळे गावामधला जो प्रत्येक गावाला आम्ही एक पोलीस समन्वय अधिकारी म्हणून दिलेला आहे, त्याच्याबरोबर समन्वय ठेवून रात्री ग्राम सुरक्षा दल हे गस्त करण्याचं काम काही गावामध्ये सुरू केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समन्वयाने ग्राम सुरक्षा दल रात्री सातत्याने गस्त करत आहेत. त्यातल्या गावातले तरुण, काही गावामध्ये महिलासुद्धा सटाणा या भागामध्ये निफाड आणि पिंपळगाव या भागातील काही गावामध्ये महिलासुद्धा गस्त करत आहेत. म्हणजे पोलिसांच्या बरोबर काही महिलासुद्धा रात्री गस्त करण्यामध्ये सामील होत आहेत. थोडक्यात लोकसहभागातून सुरक्षा निर्माण करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये होतं आहे. रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर ॲक्शन आणि सातत्याने दैनंदिन सुरक्षा व्यवस्था या दोन्ही पातळीवर काम केल्यानंतर आपण निश्चितपणे ह्या प्रॉपर्टी ऑफेन्स जे आहेत, मालमत्तेचे गुन्हे आहेत ते कमी करण्यामध्ये यश मिळेल. सर, नाशिक जिल्ह्यातून तुम्ही महिला पोलीस अधिकारी पोलिसात पाठवता येतं लेडीज, तर त्या व्यतिरिक्त जेंट्स पाठवलं तर बरं होईल. नाही, तर बंद झाले ना. पहिले पाठवत होते, आता बंद झाले. आता नेमणूक केली, आता रेग्युलर नेमणूक केलेली आहे. ह्या बदल्याच्या झाल्या गेल्या महिन्यामध्ये. त्याच्यावर मालेगाव शहरामध्ये देवळा तालुक्यात तसंच नाशिक ग्रामीणच्या काही भागामध्ये लँड माफियांचं मोठं सुसाट आहे. त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत. मकोका देखील प्रस्तावित होता आपल्या कार्यालयात तो प्रलंबित आहे. अनेक सामाजिक संघटनांकडून मागणी करण्यात येते, परंतु अंत मकोका लागला नाही आणि ते काही आरोपी आता परत ताब्यात घेतले, परंतु अनेक आरोपी असे मोकाट आहेत त्याच्यामुळे जनता देखील असुरक्षित आहे. नाही, मकोका किंवा इतर जे अशा कारवाई आहेत त्याच्यामध्ये जस्टिफाय करणे इतपत कारवाई कागदावर असणं आवश्यक असतं. ते परिपूर्ण प्रस्ताव असल्याशिवाय अशा प्रकारची कारवाई होत नाही. लोकभावना ही अत्यंत महत्त्वाची असते, परंतु कायदा हा एकाच ठिकाणी आहे. तुम्ही म्हणता तसे अत्यंत उच्च दर्जाची कारवाई त्यामध्ये व्हायला पाहिजे, परंतु ती कारवाई करताना कागदपत्रे
व्यवस्थितपणे नोंदी असणं अत्यंत आवश्यक आहे. तर सुरुवातीला आमच्या स्तरावर सध्या ते कागद बनवण्याचं काम सध्या सुरू आहे. आम्ही प्रत्येक दिवशी या बाबतीमधला पाठपुरावा करत आहोत. ज्यांच्या नावावर एकापेक्षा अधिक गुन्हे आहेत त्यांना ग्रेडेड स्वरूपाची प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन कशी करायची आहे, प्रत्येकाकडून बॉन्ड घेणे, काही लोकांना तडीपार करणे, काही लोकांना MPDA करणे, काही लोकांवर मकोका लावणे, या सगळ्या कारवाई त्यांच्या समोर असणाऱ्या गुन्ह्याच्या आधारावर केल्या जाणार आहेत आणि त्या कारवाई कायद्याच्या कसोटीमध्ये टिकल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून तयार केल्या जातील, जेणेकरून ह्या खोट्या कारवाई किंवा फसगत होणाऱ्या कारवाई असू नयेत तर त्या कॉन्क्रीट कारवाई असाव्यात, जेणेकरून हे गुन्हेगार हे समाजापासून दूर राहिले पाहिजेत. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असला पाहिजे आणि त्याचा कायमस्वरूपी नागरिकांना कनेक्टिव्हिटी करायची असेल तर पोलीस स्टेशनला, तर बरेचसे पोलीस स्टेशन असे आहेत की त्यांचे जे लँडलाईन नंबर्स आहेत, कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते डिस्ट्रॉय झालेले आहेत. तर असं काही आगामी काळात अशी एक लिस्ट पूर्ण ग्रामीणसाठी पोलीस स्टेशनची तुम्ही हा परफेक्ट नंबर आहे कॉन्टॅक्टसाठी असं काय होईल का? हो, अगदी बरोबर आहे. हे 40 पोलीस स्टेशन जे या ग्रामीणमध्ये आहेत त्या प्रत्येक पोलीस स्टेशनला व्हॉट्सअप नंबर म्हणजे वेगळा डेडिकेटेड सरकारी फोन देण्यासंदर्भातलं काम सध्या सुरू आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आता प्रत्येक वॉर्डला इथले जे वॉर्ड्स आहेत महानगरपालिकेमध्ये त्या प्रत्येक वॉर्ड्सला अंमलदार द्यायचे आहेत, प्रत्येक वॉर्डसाठी समन्वय म्हणून, आणि ते त्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये राहण्यासाठी त्यांच्याबरोबर 500 ते 1000 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप त्या वॉर्ड्समध्ये राहणारे सगळे नागरिक, महिला, पुरुष, लहान मूलपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचे कॉन्टॅक्ट्स नंबर त्याच्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे मॅक्झिमम लोकांना सहजपणे पोलिसांशी संपर्क साधता येईल असे संपर्क अधिकारी त्या वॉर्डसाठी आम्ही निर्माण करणार आहोत. आणि त्यामुळे फक्त पोलीस स्टेशनलाच संपर्क नाही तर आपले म्हणणं वेगवेगळ्या फोरमवर सादर करता येईल, मांडता येईल या दृष्टिकोनातून सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपले जे वेबसाईट आहे नाशिक ग्रामीण पोलीसची वेबसाईट आहे त्याच्यावरच इंटरॅक्टिव्ह टॅब आम्ही तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर तो टॅब ओपन केल्यानंतर नाशिक ग्रामीणची वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तो व्हॉट्सअप टॅब तुम्हाला मिळतो. तुमचे काही प्रश्न असतील त्याच्यावर तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला कुणाशी संपर्क साधायचा आहे हे सहजपणे त्याचं सोल्युशन मिळतं. म्हणजे तुम्हाला मल्टिपल चॉईसेस मिळू शकतात आणि तुमचा फीडबॅक देण्यासाठी आता काही दिवसानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला एक QR कोड आम्ही लावणार आहोत. ते QR कोड स्कॅन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला डायरेक्टली फीडबॅक फॉर्म तिथे येईल, त्याच्यावर तुम्हाला तुमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडता येऊ शकतं. हे मल्टिपल चॉईसेस आहेत की जे आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. एखादी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन जर आली, जर मला जर एखाद्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा असला आणि तो जर लँडलाईन नंबरच ब्लॉक आहे तर त्या सिच्युएशनला काय करायचं? 112 अतिशय कारगर आहे. आपल्याकडे 5 ते 7 मिनिटांमध्ये 112ची लोक तुमच्या आहे त्या स्पॉटवर पोहोचू शकतात. आता 112 सारखी कारगर सिस्टीम कुठंच नाही आहे. आपल्या जिल्ह्याचा 112चा 8 मिनिटाचा रिस्पॉन्स टाईम आहे. त्यामुळे 8 मिनिटं 7 मिनिटं रिस्पॉन्स टाईम असणारी 112 यंत्रणा ही महाराष्ट्रासाठी लागू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये तो 7-8 मिनिटापर्यंतचा रिस्पॉन्स टाईम आहे. त्यामुळे याच्यासारखी चांगली यंत्रणा कुठलीच नाही. तात्काळ तुमचे म्हणणं आमच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकतं, काही अडचण नाही. सर, 7 पेक्षा जास्त पोलीस ठाणे हे ISO झाले, परंतु आज देखील तिथं सर्वसाधारण संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक लागत नाही. हा काय संपर्क क्रमांक लागत नाही. लँडलाईन म्हणूनच आता ते लँडलाईनचा जो BSNLचा इश्यू आहे याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मालेगाव शहरामध्ये आम्ही बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून गेल्या काही दिवसापासून बंदोबस्ताची आखणी करत आहोत. आज सर्व ठिकाणी जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हेडक्वार्टरवरून SRPFच्या माध्यमातून RCP, QRT, स्थानिक पोलीस या सर्वांच्या माध्यमातून आवश्यक तो बंदोबस्त संपूर्ण ठिकाणी डिप्लॉय केलेला आहे. या ठिकाणी फक्त बंदोबस्त देणंच आवश्यक नाही तर त्याबरोबर लोकांच्याबरोबर समन्वय ठेवणंही अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून लोकांच्याबरोबरच्या बैठका, शांतता कमिटीच्या लोकांच्याबरोबर बैठका, त्यांच्याबरोबरचा समन्वय, विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक रुमर्स पसरवत आहेत, जे लोक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याच्यावर विशेष लक्ष देऊन असे लोक आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आम्ही सध्या करत आहोत. जे लोकांना समाजामध्ये शांतता निर्माण करायची नाही आहे किंवा अशांतता निर्माण करायची आहे असे लोक जाणीवपूर्वक यूट्यूबच्या माध्यमातून, इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांच्या भडकाऊ स्टेटमेंट्स लिहून त्यांना उत्तेजित करून अशा लोकांची स्टेटमेंट घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर विशेष आमचं लक्ष आहे आणि या लोकांपासून जर समाज आपला शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांच्यामुळेच हा समाज शांतता भंग करतो आहे असं समजून या लोकांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. आम्ही संपूर्ण सोशल मीडिया हे अतिशय क्लोजली मॉनिटर करत आहोत. मला खात्री आहे की मालेगावची अतिशय समंजस जनता ज्यांनी इतक्या दिवस मालेगावमध्ये शांतता ठेवण्यामध्ये अतिशय यशस्वी प्रयत्न केलेले आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने या मालेगावची शांतता अबाधित राहील. आम्ही सर्वच या शांतताप्रिय लोकांच्या
अतिशय समन्वयातून हे काम करत आहोत. आम्हाला खात्री आहे की येत्या काही दिवसामध्ये या शहरामधील शांतता ही निश्चितपणे अबाधित राहील. सर व्याप्ती जर बघितली तर व्याप्ती मोठी आहे आणि त्या मानाने तिथे पोलिसांची संख्या कमी आहे आणि म्हणूनच इतर अनेक काही गुन्हे घडतात. तर या बाबतीत आपण काही ठोस पावलं उचलणार आहात का किंवा उचलली आहेत का? हा विषय जो आहे तो पूर्ण जिल्ह्यासाठी समान आहे. जिल्ह्याच्या मनुष्यबळाच्या बाबतीमध्ये आमचा प्रस्ताव योग्य ठिकाणी गेलेला आहे. या बाबतीमधलं काम सध्या सुरू आहे आणि लवकरच याच्या बाबतीमधले निर्णय हे शासन स्तरावरून होणार आहे. गेल्या अनेक आज वर्षापासून मालेगावचा प्लासचा निकाल जाहीर झाला, आरोपी मुक्त झाले आणि येणाऱ्या काळामध्ये आज उद्यामध्ये अनेक हिंदू मुस्लिम संघटनामध्ये रोष देखील आहेत. त्यांनी काळा निकाल म्हणून घोषित केलेला आहे आणि या वर्षामध्ये आपल्याकडनं काय बंदोबस्त आणि ठोस असे कारवाई किंवा लक्ष ठेवलं जाणार. आजचा जो मालेगाव